जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी आपण पाहतो. एका बाजूला भावेश शेलार, दुसऱ्या बाजूला नमित पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज दुर्वेश पाटील. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. भव्य स्वागत झालंय दुर्वेश पाटीलचं. पहिल्याच बॉलवर षटकार. दुसरा चेंडू शेवटच्या क्षणाला जंटल टच दिलाय. लेट कट खेळलं होतं, बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार होतोय आणि आणखीन एक चौकार. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. दुर्वेश पाटीलच्या षटकाला मात्र दमदार सुरुवात केली ती बॅटर भावेश शेलारनं. कालही या मैदानावर खेळताना दिसला भावेश. दुसऱ्या बाजूला नमित पाटील सुद्धा का खेळताना दिसला. तालुकास्तरीय स्पर्धेमधून बरेचसे खेळाडू तुम्हाला खुल्या गटामधून आज अगोदर पहिले 2 दिवस खेळलेत खेळाडू खेळताना दिसतील. दुर्वेश पुन्हा एकदा लेफ्ट केला होता हा चेंडू. यावेळेस मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा. मनोज गुप्ता सर आहेत त्या ठिकाणी. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन द बोर्ड. 51 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 11 आल्या. 40 धावा अजूनही करायच्या. घाम गाळावा लागेल गोलंदाजांना. आई सप्तशृंगी चेंबूरच्या. सुरुवात तर चांगली झाली, जी अपेक्षित सुरुवात होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कल रिस्ट्रिक्शन आहे आणि असं असताना मात्र दमदार सुरुवात केली ती भावेशनं. हो, यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर सुद्धा निघतोय लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. त्याचप्रमाणे बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हेच कमबॅक अपेक्षित आहे दुर्वेश पाटील कडून, कारण त्याच्याकडे ती ताकद आहे. टोकऱ्याचा जे गोलंदाज एक नॅचरल स्विंग नेहमीच मिळतो त्यांना. टॅप केल्या बॉलला समोर कबसला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि क्विक सिंगल कंप्लीट केली गेले. सिंगल मिळेल भावेशला. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 12 वर. 12 ऑन द बोर्ड नाव. भावेश शेलार 4 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नमित पाटील. कालही भावेश शेलार आपल्याला खेळताना दिसला होता कुर्ला मुंबई संघाकडून खेळत असताना. नमित पाटील. नमित पाटील यावेळेस मात्र बॅकफुट वरून पूल करतोय. वेल कंट्रोल पूल शॉट. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता असा मागे जाऊन बनवला हा स्ट्रोक. खरं तर दुर्वेशचा हा चेंडू आबा थोडासा बॅकफुटला गेला आणि त्यानंतर मात्र पाठीमागे सहज रीतीने मात्र हा स्ट्रोक सजवला. चौकारानं खातं उघडले ते नमित पाटील. टीमची टोटल 16 वर. 16 ऑन बोर्ड. शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आले. इकडे थोडस टिप्स दुर्वेश पाटीलला देत असताना संघातील मुख्य खेळाडू. यानंतर NM रायगड संघ तुम्हाला पाहायला मिळेल मयूर वाघमारेच्या नेतृत्वाखाली. या लढतीतील विजेता संघ त्यांच्या समवेत खेळेल. दुर्वेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. नमित पाटीलच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर करारा जवाब दिलाय. 6 धावा षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सपाटून मार खावा लागलाय तो गोलंदाज दुर्वेश पाटीलला. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 22 या आकड्यावर. 22 विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम 1230 PD सरकार चॅम्प 11. नमित पाटील 2 बॉलमध्ये 10. भावेश शेलार 4 बॉलमध्ये 11. महत्वाचं योगदान दिलंय.
सुफियानजी पटेल यांचं प्रस्थान होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. (22) loss of 0 wicket after the end of first over. शुभम जाधव येतोय दुसरं षटक घेऊन. भावेश शेलार समोर आहे. एखादं चांगलं षटक हाताळावं लागेल. सुधीरजी आगलाबे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक यांचे या ठिकाणी अपमान झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. चौकार आलाय. शुभम जाधवचं सुद्धा स्वागत झालंय. थोडस रूम दिला होता लेफ्ट हँडेड बॅटर भावेशला आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर मोस्ट टू 26 नाव. 26 धावा धाव फलकावर. ओ यावेळेस सरळ पॅटवर दिला होता. फुल टॉस स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. भावेश शेलारच्या पॅट मधून निघालाय हा षटकार. कमाल बॅटिंग सुरू आहे. ओपनिंग पेअर कडून सलामीची जोडी यावेळेस मात्र दर्जेदार खेळ करत असताना इझिली खरं तर फुल टॉस होता. अगदी टाइम केलं, टायमिंगनं बॉलला पाठवलं. ते षटकारासाठी टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन अ बोर्ड. 19 धावांची गरज आहे 22 बॉल मध्ये. ओ यावेळेस मात्र चॉप केलाय. शेवटच्या क्षणाला दिशा दिले, बॉलला पाठवलंय. थर्डमॅनला आणखीन एक चौकार. स्मार्ट क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या घडीला भावेश शेलार कडून. शुभम जाधवचा हा वाईड यॉर्कर होता. अगदी सहजतेनं हा इझीनस त्याच्या बॅटिंग मधून आज पाहायला मिळालाय. एवढा सहज फटके खेळतोय. कोणत्याही जोरकस फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. टाइम करतोय. ओ यावेळेस मात्र आडवा बॅट ऑन साईडला वळवलाय आणि बॉलला पाठवलंय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम जाधववर मात्र हल्ला चढवलाय. 4-6. टीमची टोटल 42 वर जाऊन पोहोचलाय धाव फलक. सामना संपवण्याची बहुधा घाई झाले. NM रायगडला मी विनंती करेन, बी रेडी कॅप्टन. आपण येऊन राहा. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बॉल गल्ली मधून निसटलाय. आउटफील्ड फास्ट आहे. जिकडे बॉल चाललाय तिकडे चौकार. षटकारांची आतषबाजी होताना दिसते. आणखीन 4 धावा. चौकाराने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. परंतु हा सामना मात्र विजयाच्या समीप नेत असताना भावेश शेलार सुपर बॅटिंग. आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकमेव सिंगल आहे त्याच्या इनिंग मध्ये. बाकी 35 धावांवर तो खेळतोय. 34 धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या साह्याने आल्यात. 5 धावांची आवश्यकता. ओ यावेळेस मात्र फुल शॉट. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. स्क्वेअर लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक धावत पुढे आलेत आणि अखेरीस झेल टिपलाय आणि वादळी इनिंग या ठिकाणी संपुष्टात आणले. कमाल बॅटिंग मात्र केली. सलामीला जात असताना 4 चौकार 3 षटकार आणि काय बॅटिंग केले. 10 बॉल मध्ये 35 धावांचं योगदान.